गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी सचिन मोराळे फ्रॉम हाऊस ऑफ इंजिनिअरिंग डिझाईन. आजच्या आपल्या प्रीमियर शोमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला प्रीमियर शोचा टॉपिक आहे इंडस्ट्रियल रेडिनेस इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाईन. आजच्या आपल्या प्रीमियर शोला पुढे जाण्यापूर्वी मी आपणास आमच्या हाऊस ऑफ इंजिनिअरिंग डिझाईनबद्दल थोडक्यात सांगू इच्छितो. हाऊस ऑफ इंजिनिअरिंग डिझाईन गेल्या 7 वर्षापासून आम्ही मार्केटमध्ये इंजिनिअरिंग डिझाईन रिलेटेड प्रोफेशनल ट्रेनिंग्स डिलिव्हर करत आहोत. या प्रोफेशनल ट्रेनिंग्समध्ये आम्ही गेल्या 7 वर्षामध्ये नियर अबाउट 250 ते 300 विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना यशस्वीरित्या इंजिनिअरिंग डिझाईन सेगमेंटमध्ये जॉब देखील दिलेले आहे. तर आजचा आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक इंडस्ट्रियल रेडिनेस इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाईन आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की कोणत्याही सेक्टरमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि स्किल या तिन्ही गोष्टींची गरज असते. तर इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि स्किल कसे मिळवायचे असतात, त्यासाठी कोणता राईट ट्रॅक अवेलेबल आहे तो आपणास पाहणं खूप गरजेचं असतं. तर आज आपण नेमकं हेच पाहणार आहोत की इंजिनिअरिंग डिझाईनमध्ये करिअर करण्यासाठी कोणती इन्फॉर्मेशन आपल्याजवळ असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर आपल्याजवळ कोणतं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि आपल्याला इंजिनिअरिंग डिझाईनमध्ये करिअर एक्सप्लोअर करायचं असेल तर आपल्याजवळ कोणते स्किल सेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कोणते स्किल आपल्याला बिल्ड करावे लागतील ही इन्फॉर्मेशन आज आपण आपल्या आजच्या वेबिनारमध्ये घेणार आहोत. प्रामुख्याने आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आज वेबिनारमध्ये आपल्या प्रीमियर शोमध्ये इन्फॉर्मेशन डिलिव्हर करणार आहोत. त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे ओल्ड सिनॅरिओ अँड करंट सिनॅरिओ ऑफ द मार्केट इन रिक्रुटमेंट. सेकंड पॉइंट इज जॉब अपॉर्च्युनिटीज फॉर मेकॅनिकल इंजिनियर्स. Third important point is comparison between design department and other departments. Fourth important point is opportunities in mechanical design. Fifth important point is software used in mechanical design. And last is sixth important point is how to get ready job, how to get ready for the job in mechanical इंजिनिअरिंग डिझाईन. तर मी आपणास आज सर्व जे अटेंडीज आज उपस्थित राहिलेले आहेत या सर्वांना एक विनंती करतो की आपण या पूर्ण जे इम्पॉर्टंट पॉईंट्स मी आपणास जे 6 मुद्दे सांगितले या 6 मुद्दे आपण आजच्या वेबिनारमध्ये पाहणार आहोत आणि आपण शेवटपर्यंत हा वेबिनार अटेंड करायचा आहे. त्याचबरोबर आपणाला काही क्वेरी असल्यास आपण चॅटबॉटमध्ये, कमेंट बॉक्समध्ये आपला क्वेश्चन टाकायचा आहे. त्याच्याबद्दल आमची हाऊस ऑफ इंजिनिअरिंग डिझाईनची टीम आपल्याला नक्कीच त्याच्यावरती रिप्लाय करेल. तर या महत्त्वाच्या 6 पॉईंट्सवरती आमच्या हाऊस ऑफ इंजिनिअरिंग डिझाईनचे ट्रेनिंग डिपार्टमेंट हेड मिस्टर नागेश पाटील सर आपल्याला महत्त्वाची इन्फॉर्मेशन आज डिलिव्हर करणार आहे. तर आपण ही इन्फॉर्मेशन अटेन्शन देऊन ऐकायची आहे ही मी आपणास विनंती करतो. थँक्यू. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या हाऊस ऑफ इंजिनिअरिंग डिझाईनच्या इंडस्ट्रियल रेडिनेस इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाईन या वेबिनारमध्ये मी तुम्ही सर्वांचं स्वागत करतो. आजच्या वेबिनारचा फर्स्ट पॉईंट ऑफ डिस्कशन आहे ओल्ड सिनॅरिओ अँड करंट सिनॅरिओ ऑफ द मार्केट रिगार्डिंग रिक्रुटमेंट ऑफ इंजिनिअरिंग स्टुडंट्स. तर हा पॉईंट डिस्कस करत असताना आपल्याला मुख्यत्वे या 3 गोष्टींचा विचार करायचा आहे. नंबर ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र, इंडस्ट्रीज अप्रोच रिगार्डिंग रिक्रुटमेंट आणि सप्लाय अँड डिमांड ऑफ द ग्रॅज्युएट इंजिनियर्स ऑर स्टुडंट्स. ओके, तर ह्या 3 गोष्टी कशातल्या आहेत? सप्लाय अँड डिमांड.
जर आपण फर्स्ट पॉईंट कन्सिडर केला, नंबर ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजेस, जर आपण 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या जर कन्सिडर केली तर ही संख्या अराउंड 100 ते 150च्या घरात होती. आणि यामुळे काय व्हायचं, जे या कॉलेजमधून इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स बाहेर पडायचे त्यांची संख्या अराउंड 5000 to 6000च्या आसपास होती. तर या गोष्टीमुळे काय होत होतं, जो सप्लाय होता इंजिनिअरिंग स्टुडंट्सचा, मार्केटमध्ये येणारा सप्लाय होता तो हा खूप कमी होता. आणि त्यामुळे सप्लाय कमी असल्यामुळे त्यांची जी डिमांड होती ती हाय होती. आणि ऑब्विसली जेव्हा सप्लाय कमी होता आणि डिमांड हाय होती त्यावेळेला जो इंडस्ट्री अप्रोच आहे रिक्रुटमेंटचा तो कसा होता, तर ह्या जे इंडस्ट्रीज आहेत ह्या स्वतः कॉलेजवरती यायच्या, कॅम्पस इंटरव्ह्यू त्या कंडक्ट करायच्या आणि त्यांना जे रिक्वायर्ड स्किलची मुलं हवी होती त्या मुलांना ते रिक्रूट करून आपल्या इंडस्ट्रीमध्ये घेऊन जायचे. तिथे गेल्यानंतर त्यांना रिक्वायर्ड स्किल प्रोव्हाइड करायचे, त्यांना एज्युकेट करायचे आणि आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करायचे. तर हे का होत होतं, तर बिफोर 15 to 20 इयर्स जी इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या होती ती ऑब्विसली कमी होती. ओके, त्यामुळे मुलं कमी बाहेर पडायची आणि इंडस्ट्रीची डिमांड त्यामुळे मुलं कमी असल्यामुळे जास्त होती. आणि त्यामुळे इंडस्ट्रीचा अप्रोच कसा होता, इंडस्ट्री स्वतः कॉलेजवरती जायच्या, रिक्रुटमेंट करायच्या, मुलांना घेऊन जायचं, त्यांना स्किल प्रोव्हाइड करायचे, त्यांना एज्युकेट करायचे आणि त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करायची. पण करंट सिनेरिओप्रमाणे काय झालेलं आहे की जी 100 to 150 हा जो काउंट होता तो काउंट कुठे पोहोचलेला आहे, तो अराउंड जर महाराष्ट्राचा विचार केला तर इट इज 500 to 600 पर्यंत पोहोचलेला आहे. आणि ऑब्विसली हा काउंट वाढल्यामुळं जो 5000 to 6000 जो काउंट होता, जी मुलं इंजिनिअरिंग करून किंवा डिप्लोमा करून बाहेर यायचे, तो काउंट आता अराउंड 25,000 to 30,000च्या आसपास पोहोचलेला आहे. हा काउंट वाढल्यामुळे काय झालेला आहे, जो सप्लाय आहे तो सप्लाय आता वाढलेला आहे. इंजिनिअरिंग स्टुडंटचा सप्लाय वाढलेला आहे आणि सप्लाय वाढल्यामुळे ऑब्विसली त्यांची डिमांड कमी झाली आणि डिमांड कमी झाल्यामुळं आणि अवेलेबिलिटी जास्त असल्यामुळं जो इंडस्ट्रीचा अप्रोच आहे तो आता बदललेला आहे. तर आता सध्याच्या सिच्युएशनप्रमाणे, सध्याच्या सिनेरिओप्रमाणे जी इंडस्ट्री कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी जात होती ते आता खूप कमी झालेलं आहे. आता इंडस्ट्री कॅम्पस रिक्रुटमेंटला जायचं मोस्ट ऑफ द इंडस्ट्रीजनी बंद केलेलं आहे. आणि जो ते एक्सपेंडिचर खर्च करायचे की त्यांना स्किल प्रोव्हाइड करण्याला, त्यांना एज्युकेट करायला, तर ती इंडस्ट्री करत नाही. तर आता इंडस्ट्री काय करते की जी मुलं रेडीली अवेलेबल आहेत अशी मुलं ती शोधत असते आणि ज्या मुलांना त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे स्किल आहे त्या मुलांना ती हायर करते आणि त्यांना जॉब देते. आता या सिच्युएशनमुळे कसं झालं आहे, आपण ऐकत असतो की मुलांना जॉब कमी आहे, इंजिनियर्सला जॉब नाही आहे, मार्केटमध्ये जॉब नाही आहे. पण ॲक्च्युली सिच्युएशन कशी आहे की जॉब आहे पण त्या जॉबला रिक्वायर्ड जे स्किल असतं ते मुलांच्याकडे नाही. का नाही आहे, तर आधी ते रिक्वायर्ड स्किल होतं ते इंडस्ट्री प्रोव्हाइड करायची स्वतः मुलांना आणि त्यांना त्याप्रमाणे ट्रेन करायचे. पण आता इंडस्ट्रीने ते बंद केलेलं आहे. तर करंट सिच्युएशनप्रमाणे जर आपल्याला जॉब हवे असते तर आपल्याला इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंटप्रमाणे रेडी राहणं गरजेचं आहे. त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्याला स्किल आत्मसात करणे गरजेचं आहे. आणि म्हणून आजच्या आपल्या वेबिनारचा टॉपिक आहे इंडस्ट्री रेडीनेस इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाईन. तर मेकॅनिकल आपला जो आजचा फोकस असणार आहे तो मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये जे जॉब आहे ते जॉब कसे मिळवायचे आहे, ते जॉब मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचे स्किल आत्मसात करणे गरजेचं आहे आणि कोणत्या कोणत्या छोट्या छोट्या स्टेप्सनं आपण ते जॉब मिळू शकतो या गोष्टी आपण या वेबिनारमध्ये पाहणार. सेकंड पॉईंट ऑफ डिस्कशन आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीज फॉर मेकॅनिकल इंजिनियर्स. जेव्हा आपण इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा करून बाहेर पडतो त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे जॉब अवेलेबल असतात ते आपण पाहूया. जनरली या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आम्ही दोन पार्टमध्ये डिवाइड केले, एक ट्रॅडिशनल जॉब्स आणि दुसरं नॉन ट्रॅडिशनल जॉब्स. ट्रॅडिशनल जॉब्समध्ये प्रोडक्शन येतं. प्रोडक्शन म्हणजे एखादी कंपनी असते त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट वगैरे असेल
तर तिथे आपण ॲज अ सुपरवायझर म्हणून काम करू शकतो. सध्याच्या सिच्युएशनमध्ये जर पुण्यामध्ये जर आपण प्रोडक्शनचे जॉब बघायला गेलो तर पुण्यामध्ये जनरली डिप्लोमा असू दे किंवा इंजिनिअरिंग झालेला मुलगा असू दे, त्याला सगळ्यात पहिला CNC आणि VNC मशीनचा ऑपरेटर म्हणून काम करायला लागतं आणि थोड्या दिवसानंतर त्यांचं प्रमोशन होतं ॲज अ सुपरवायझर म्हणून. हे झालं प्रोडक्शन डिपार्टमेंट. नेक्स्ट आहे क्वालिटी किंवा टेस्टिंग. आपण ॲज अ क्वालिटी इंजिनियर म्हणून सुद्धा काम करू शकतो. त्यानंतर मेंटेनन्स आहे. इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच प्रकारच्या मशिनरीज असतात, त्यांचा ब्रेकडाऊन येतो, तर आपण ॲज अ मेंटेनन्स इंजिनियर म्हणून आपण जॉब मिळवू शकतो. त्यानंतर आहे इन्स्टॉलेशनचे जॉब. हे जनरली EPCमध्ये असतात. EPC सेक्टरमध्ये हे जॉब असतात. तर मोठमोठे प्लांट असतात, ओके, त्यांचं इन्स्टॉलेशन करायचं असतं. जे पायपिंग इंडस्ट्री असते त्याच्यामध्ये इन्स्टॉलेशन असतात, इक्विपमेंटचे इन्स्टॉलेशन असतात. जर आपण डक्टिंग सिस्टीम कन्सिडर केली त्यांचं इन्स्टॉलेशन आलं, फायर एक्सटिंग्विशन सिस्टीम कन्सिडर केली त्यांचं इन्स्टॉलेशन आलं, तर हे इन्स्टॉलेशनचे जॉब्स देखील आपण करू शकतो. त्यानंतर आहे डिझाईन, ॲनालिसिस किंवा R&Dचे जॉब. तर ह्या सेक्टरमध्ये सुरुवात होते ती ड्राफ्टमनपासून होते. त्यानंतर मॉडेलिंग म्हणून आपण काम करू शकतो, मॉडेलर म्हणून, नंतर डिझायनर, त्यानंतर ॲनालिसिस, R&D. नेक्स्ट आहे सेल्स अँड मार्केटिंगचे. सेल्स अँड मार्केटिंग म्हणजे याच्यामध्ये पण आपले मेकॅनिकल रिलेटेड प्रोडक्ट्स असतात किंवा मशिनरीज असतात किंवा वेगवेगळे प्लांट्स देखील असतात, तर त्यांचं सेल्स आणि मार्केटिंग करायचं असतं. यामध्ये ती पर्टिक्युलर इंडस्ट्री आपल्याला त्या प्रोडक्टचं नॉलेज प्रोव्हाइड करते, आपल्याला ती क्लायंट लिस्ट पण प्रोव्हाइड करते, आपल्याला ते क्लायंटपर्यंत जायचं असतं आणि आपला जो प्रोडक्ट असेल XYZ असेल त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला डिलिव्हर करायची असते त्या सेल्स अँड मार्केटिंग जॉबमध्ये. नेक्स्ट जर नॉन ट्रॅडिशनल जॉब आपण बघितले तर त्याच्यामध्ये आहे गव्हर्नमेंटचे जॉब. हे जनरली सगळ्यांना माहीत आहे. जनरली आता आपली ग्रॅज्युएट झालेली मुलं पण MPSC किंवा UPSCची तयारी करतात आणि हे गव्हर्नमेंट जॉब ते घेत असतात. त्यानंतर आहे डिफेन्सचे जॉब. डिफेन्सचे जॉब जनरली इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी असतात. इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर शॉर्ट सर्व्हिस सिलेक्शनचे जॉब असतात. ज्या पोस्ट निघतात त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला त्यांची ॲडव्हर्टाईज बघायला मिळेल. आणि इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटची स्पेशल एंट्री असते, ग्रॅज्युएट लेवल एंट्री म्हणतो आपण. याच्यामध्ये तुम्हाला इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जॉब मिळू शकतो. नेक्स्ट आहे फायर अँड सेफ्टीचे. हे सेक्टर जनरली आपल्या मुलाला जास्त माहीत नाही, पण इथे पण ॲज अ मेकॅनिकल इंजिनिअरची खूप डिमांड आहे. ह्या सेक्टरमध्ये जायचं असेल तर तुम्हाला ॲडिशनल एज्युकेशन घ्यायची गरज आहे. याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स डिप्लोमा करायची गरज असते. ॲडव्हान्स डिप्लोमा इन सेफ्टी मॅनेजमेंट असतो, ॲडव्हान्स डिप्लोमा इन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट असतो आणि ॲडव्हान्स डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी असतो. हा डिप्लोमा करून तुम्ही याच्यामध्ये करिअर करू शकता. याच्यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला चांगली सॅलरी मिळत असते. नेक्स्ट आहे बँकिंग जॉब. प्रोबेशनरी ऑफिसरचे जॉब असतात. याचे पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे ॲडव्हर्टाईज येत असतात वेगवेगळ्या बँकांच्या, त्या एक्झाम क्रॉप करून आपण हे जॉब मिळू शकतो. नेक्स्ट आहे मर्चंट नेव्हीचे जॉब आहे. मर्चंट नेव्हीचे कोर्सेस असतात खूप वेगवेगळे. पुण्यामध्ये आहेत कोर्सेस, मुंबईमध्ये आहेत, चेन्नईमध्ये आहे, कलकत्ताला आहे. तर यांची फीज देखील ह्यूज असते. अराउंड 4 to 5 lakhsच्या दरम्यान यांची फीज असते. 1 year or 2 yearचे कोर्सेस असतात. ते कोर्सेस करून तुम्ही ॲज अ मर्चंट नेव्हीमध्ये ॲज अन इंजिनियर म्हणून काम करू शकता. नेक्स्ट SAP आहे. SAP एक आपण ॲप्लिकेशन, कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचं एक पोर्टल म्हणू शकतो, जे खूप मोठ्या मोठ्या इंडस्ट्री वापरतात. त्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे ऑल ओव्हर इंडस्ट्रीचं मॅनेजमेंट या सॉफ्टवेअर थ्रू केलं जातं आणि ते सॉफ्टवेअर हँडल करणारी मॅनपॉवर रिक्वायर्ड असते. तर जी मुलं हा कोर्स करतात त्यांना ते स्किल ते ग्रॅब करू शकतात आणि SAPमध्ये देखील ते जॉब करू शकतात. इथे देखील चांगल्या सॅलरीच्या मुलांना मिळू शकते. तर अशा प्रकारे आपण मेकॅनिकलचे जॉब ट्रॅडिशनल अँड नॉन ट्रॅडिशनलमध्ये डिवाइड केलेले आहे. एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत जॉब करायला. So next point of discussion is comparison between design department and other department. इथे जनरली आपण कंपॅरिझन करायला प्रोडक्शन क्वालिटी अँड मेंटेनन्स डिपार्टमेंट कन्सिडर केले आहे आणि डिझाईन डिपार्टमेंट कन्सिडर केले आहे आणि काही पॅरामीटर्स आपण इथे घेतलेले आहेत. त्या पॅरामीटर्सप्रमाणे आपण इथे कंपॅरिझन करणार आहोत. तर फर्स्ट पॅरामीटर कन्सिडर केला इनिशियल अपॉर्च्युनिटीज. तर इनिशियल अपॉर्च्युनिटीज या प्रोडक्शन क्वालिटीला हाय असतात आणि डिझाईनला इनिशियल अपॉर्च्युनिटीज कमी असते, खूप कमी असते. का कमी असतात? तर जर आपण डिझाईन जॉबसाठी
बाहेरला त्या दोन गोष्टींची मागणी असते. एक आहे सॉफ्टवेअर आणि दुसरी गोष्ट आहे एक्सपिरियन्स. तर एक्सपिरियन्स आणि सॉफ्टवेअर ह्या दोन गोष्टी इकडे मागत असतात. आणि ॲज अ फ्रेशर आपण असतो त्यामुळे आपल्याकडे जरी सॉफ्टवेअर आपल्याला येत असते, म्हणजे कॉलेजेस आपल्याला शिकवतात किंवा आपण बाहेर सुट्टीच्या दरम्यान वेकेशन्समध्ये वगैरे आपण सॉफ्टवेअर केलेले असतात, पण आपल्याकडे एक्सपिरियन्स नसतो. त्यामुळे ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतात डिझाईन डिपार्टमेंटला त्या खूप कमी असतात आणि प्रोडक्शन क्वालिटी आणि मेंटेनन्सला आपल्याला ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त असतात. इझिली आपल्याला इकडे जॉब मिळू शकतो. त्यानंतर इनिशियल सर्कल. जेव्हा इनिशियल सर्कल कन्सिडर करतो त्यावेळेला प्रोडक्शन डिपार्टमेंट किंवा अदर डिपार्टमेंट जर आपण बघितलं तर तिथे सॅलरी देखील हाय असते. अराउंड जर फ्रेशरला आता सध्या करंटली 12 to 15,000 पर्यंत सॅलरी आपल्याला मिळत असते. आणि ते जर आपण डिझाईन डिपार्टमेंट कन्सिडर केलं तरी ते खूप कमी सॅलरी असते. म्हणजे अराउंड 5K पासून आपल्याला 10K च्या आसपास इनिशियली आपल्याला आज फ्रेशर सॅलरी मिळते डिझाईन डिपार्टमेंट. त्यानंतरचा पॉईंट आहे सॅलरी ग्रोथ. तर सॅलरी ग्रोथ जर कन्सिडर केली तर इनिशियली जरी डिझाईन डिपार्टमेंटला सॅलरी कमी असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आपण 5K or 7K 8K ने स्टार्ट केलेलं असेल, तर आफ्टर सर्टन टाइम ऑफ इंटरव्हल डिझाईन डिपार्टमेंटची जर आपण 1 वर्षाचा पिरियड कन्सिडर केला तर आपली 8 ते 10 हजार असलेली सॅलरी 1 वर्षानंतर जर आपण कंपनी चेंज केली तर ऑलमोस्ट 20,000 जाऊ शकते. म्हणजे ऑलमोस्ट 50% हाईक आपल्याला डिझाईन डिपार्टमेंटला आफ्टर 1 इयर मिळू शकते. कारण का आपल्याला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आलेला असतो. पण ते जर आपण अदर डिपार्टमेंट कन्सिडर केले तर समजा आपल्याला इनिशियल सॅलरी 15K असेल तर ती आफ्टर 1 इयर अराउंड 1 or 2,000 हाईक मिळाली असते. म्हणजे 60,000 किंवा 70,000. आणि ते जर आता सध्या पुण्याला जर विचार केला आपण प्रोडक्शन क्वालिटीला वगैरे तर पुण्यामध्ये सध्या 11 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट पिरियड असतात ॲज अ प्रोडक्शन सुपरवायझर किंवा क्वालिटी इंजिनियर म्हणून. आणि 11 महिने त्यांना एक ठराविक सॅलरी दिलेली असते 30,000 14,000 काहीतरी किंवा 15,000च्या आसपास. 11 महिन्याचा त्यांचा कॉन्ट्रॅक्ट संपला की तो कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होतो आणि त्यांना परत नवीन कॉन्ट्रॅक्टवरती घेतलं जातं. आणि त्यावेळेला परत सॅलरी हाईक वगैरे हा प्रकार नसतो. तर इनिशियली पहिल्यापासून परत सुरुवात करावी लागते. त्यानंतरचा फॅक्टर आहे सॅलरी आफ्टर 15 to 20 इयर्स. आफ्टर 15 to 20 इयर्स जर आपण कन्सिडर केलं तर फर्स्ट आपण डिझाईन डिपार्टमेंट कन्सिडर केलं 15 ते 20 वर्षानंतर तर ती अदर डिपार्टमेंटची सॅलरी अराउंड एक 50K to 60K च्या घरात जाते आणि तिथे ती स्टक होते. पण जर आपण डिझाईन डिपार्टमेंट कन्सिडर केलं तर ही जी 15K to 60K ची सॅलरी आहे ती अराउंड 1 लाखच्या आसपास असते डिझाईन डिपार्टमेंटला. जेवढा आपल्याकडे पोटेन्शियल असेल तेवढी तिथे सॅलरी आपल्याला हाईक होत असते. म्हणजे 1 लाख 1.5 लाख 2 लाख अशी सॅलरी आपल्याला डिझाईन डिपार्टमेंटमध्ये मिळू शकते. त्यानंतरचा पॉईंट आहे वर्क शेड्यूल. जर वर्क शेड्यूल आपण बघितलं डिझाईन डिपार्टमेंट आणि अदर डिपार्टमेंटचं तर अदर डिपार्टमेंटला शिफ्टवरती काम करायचं असतं. जी सुट्टी असते ती संडेलाच असेल असं ते आपण सांगू शकत नाही. आठवड्यातला कुठलाही वार डिपेंडिंग ऑन लोड शेडिंग ऑफ MSCB ती सुट्टी ठरवलेली जाते. त्यानंतर शिफ्टमध्ये काम असतं. कधी इव्हिनिंगची शिफ्ट मॉर्निंग शिफ्ट नाईट शिफ्टमध्ये काम करावं लागतं. इव्हन जरी तुम्ही MNCमध्ये जरी असाल आणि प्रोडक्शन क्वालिटी डिपार्टमेंटला जरी काम करत असाल तरी देखील तुम्हाला शिफ्टवरतीच काम करायचं असतं. पण ते जर डिझाईन डिपार्टमेंट कन्सिडर केलं तर इथे रेग्युलर वर्किंग आवर्स असतात 9 to 5 10 to 6. त्यानंतर सॅटर्डे संडे ऑफ असतो. जर वर्क ॲटमॉस्फिअर कन्सिडर केलं आपण डिझाईन डिपार्टमेंटचं आणि अदर डिपार्टमेंटचं तर डिझाईन डिपार्टमेंटमध्ये आपल्याला AC ची लॅब असते. कॉम्प्युटरसमोर बसून आपल्याला काम करायचं असतं. व्हाईट कलर जॉब असतो आपला. आपले हात वगैरे घाण होत नसतात तिथे. पण तेच जर आपण या अदर डिपार्टमेंट कन्सिडर केले तर तिथे आपल्याला प्रोडक्शन युनिटला काम करायचं असतं. मशिनरीच्या सोबत थांबायचं असतं. मशिनरीला पकडायचं असतं कधी कधी. तर वर्क ॲटमॉस्फिअरमध्ये देखील या दोन्हीचा खूप फरक आहे. त्यानंतर चान्स टू अब्रॉड जर आपण हे डिपार्टमेंट कन्सिडर केले तर इथे नसल्यासारखंच आहे चान्स अब्रॉड जायचा. पण
डिझाईन डिपार्टमेंटमध्ये जनरली जे डिझाईन काम करतात त्यातले अराउंड 80 ते 90% मुलं ही 5 वर्षानंतर किंवा 6 वर्षानंतर एकदा तरी आउट ऑफ इंडिया जाऊन येतात. ही मुलं जेव्हा आउट ऑफ इंडिया जॉबला जातात तेव्हा त्यांची जी इंडियन सॅलरी असते त्याच्या ऑलमोस्ट डबल किंवा ट्रिपल त्याला सॅलरी मिळत असते. म्हणजे इथे समजा त्यांना 70-80,000 90,000च्या आसपास सॅलरी असते, तर ती सॅलरी जेव्हा ते अब्रॉडला जातात त्यावेळेला ती 2.5 लाख 3 लाखच्या घरात जाते. तर जॉब सिलेक्शन करताना जनरली आपल्या मुलांचा प्रॉब्लेम कसा होतो, जेव्हा मुलं बाहेर पडतात इंजिनिअरिंग करून तर त्यांच्यासमोर ऑपॉर्च्युनिटीज येतात. काय येतात तर त्यांना 2 प्रकारचे जॉब समोर असतात त्यांच्या. एक असतो प्रोडक्शन क्वालिटीचा जॉब असतो आणि दुसरा डिझाईनचा जॉब असतो. डिझाईनचा जॉब त्यांना मिळत असतो कुठेतरी कसं तरी, समजा त्यांनी कुठेतरी स्किल त्यांच्याकडे असतील, कुठेतरी ओळख असेल, कोणतरी रिलेटिव्ह असतील, तर त्यांच्याकडे समजा 2 कन्सिडर करा की त्यांच्याकडे एक डिझाईनची ऑपॉर्च्युनिटी आहे आणि एक प्रोडक्शन किंवा क्वालिटीची ऑपॉर्च्युनिटी आहे. पण या दोन्ही ऑपॉर्च्युनिटीमध्ये डिफरन्स काय असणार असतो, तर ते ज्यावेळेला प्रोडक्शनला जॉबला जाणार असतील तर त्यावेळेला त्यांना अराउंड 50K सॅलरी मिळणार असते आणि तेच जेव्हा डिझाईनला ते चूज करणार असते तर त्यावेळेला त्यांना अराउंड 7,000 सॅलरी मिळणार असते. मग आपली मुलं काय करतात, ते कन्सिडर करतात की 7,000 आणि 15,000 ह्या दोन्हीकडे बघतात आणि ते हायर सॅलरीचा जॉब प्रिफर करतात. तर त्यांना ते खूप मोठे वाटतात आणि ते ह्या जॉब जॉईन करतात, त्यांचा जॉब सुरू होतो. पण जसा जसा टाइम जातो, आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम काय होतं, तर हा 15,000ची जी सॅलरी असते ती त्यांची 2-3 वर्षानंतर अराउंड 15ची हार्डली 20 to 25K जास्तीत जास्त तिथपर्यंत गेली असते 3 वर्षात. पण हा जो डिझाईन इंजिनियरची सॅलरी असते ती सॅलरी 7K पासून ती 35,000च्या आसपास जाऊ शकते. मग ज्या वेळेला 2-3 वर्षानंतर त्यांना रिअलाइज होतं की इथे आपलं फ्युचर नाही आहे, म्हणजे क्वालिटीमध्ये गेला तर सर्टनली त्यांचा प्रोडक्ट असतो, त्यांना ती सांगितलेलं असतं की बाबा हे तुला चेक करायचं आहे, असेल तर ओके म्हणायचं आहे, नसेल तर रिजेक्ट करायचं, एवढंच काम असतं. ते काम करून करून ते कंटाळतात. त्यानंतर त्यांना रिअलाइज होतं की आपण चुकीचा ट्रॅक कन्सिडर चुकीचा ट्रॅक आपण पकडलेला आहे आणि त्यावेळेला त्यांना परत नवीन सुरुवात करायची असते आणि ते फसतात मुलं. म्हणजे ओके, त्यानंतर त्यांना कळतं आफ्टर सर्टन इंटरव्हल टाइम की आपण रॉंग ट्रॅक पकडलेला आहे आणि परत सुरुवात करायला जातात. मग परत ते कुठेतरी कोर्सेस करतात डिझाईन रिलेटेड आणि त्यानंतर परत सुरुवात करतात. तर आमचं सजेशन असं आहे, तुम्हाला थोडा वेळ लागला तरी चालेल, पण तुम्ही जर तुम्हाला खरोखरच चांगल्या सॅलरीचा जॉब करायचा असेल, हाय पेमेंटवाला जॉब करायचा असेल, AC मध्ये बसून काम करायचं असेल तर तुम्ही डिझाईनला प्रिफर करा. So next point of discussion is opportunities in mechanical engineering. So from previous point we conclude that design department is the best option as a career option. तर डिझाईन डिपार्टमेंटमध्ये काम करायचं जर असेल तर आपल्याला कोणकोणत्या सेक्टरमध्ये काम करता येतं ते आपण पाहूया. फर्स्ट वन आहे ऑटोमोबाईल सेक्टर. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये ऑटोमोबाईल पार्ट डिझाईन आहे. जर एखादी आपण ऑटोमोबाईल कन्सिडर केली किंवा एखादी व्हेकल कन्सिडर केली तर त्या व्हेकलमध्ये हजारो प्रकारचे वेगवेगळे पार्ट्स असतात, इंटरनल पार्ट्स असतात, एक्सटर्नल पार्ट्स असतात. तर त्या इच अँड एव्हरी पार्टचं डिझाईन केलं जातं. याच्यामध्ये जनरली कटिया, प्रोवी यासारखे सॉफ्टवेअर वापरले जातात. तर हा ऑटोमोबाईल पार्ट डिझाईनचा प्रकार आहे. नेक्स्ट वन चेसिस डिझाईन. एव्हरी ऑटोमोबाईलला चेसिस असते, नंबर ऑफ प्रकारचे ऑटोमोबाईल्स असतात, तर ते चेसिस डिझाईनमध्ये कन्सिडर केलं जातं. त्यानंतर शीट मेटल डिझाईन. ऑटोमोबाईलची जी एक्सटर्नल बॉडी आहे ती जनरली शीट मेटलने बनवलेली असते आणि या शीट मेटल डिझाईन करणाऱ्या स्पेशल कंपनीज असतात. तिथे आपल्याला ॲज अ शीट मेटल डिझाईन इंजिनियर म्हणून ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. त्यानंतर टूल डिझाईन. टूल डिझाईन हा देखील ऑटोमोबाईल सेक्टरचाच एक भाग आहे. याच्यामध्ये परत अजून डीपमध्ये टूल डिझाईनमध्ये फॉर एक्झाम्पल डाय मेकिंग आलं, त्यानंतर जिग अँड फिक्चर डिझाईन आलं, त्यानंतर प्रेस टूल डिझाईन आलं, त्यानंतर VIW फिक्चर डिझाईन आलं.
या प्रकारचे वेगवेगळे टूल्स असतात जे ऑटोमोबाईल डिझाईन कंप्लीट करायला हेल्प करतात. तो सेक्टर आला टूल डिझाईनचा. इथे देखील आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यानंतर स्पेसिफिक डिझाईन जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक प्रोडक्ट डिझाईन आले. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल वॉल कन्सिडर करा, स्ट्रेनर कन्सिडर करा, फिल्टर कन्सिडर करा, असे नंबर ऑफ हजारो पार्ट्स आहेत जे स्पेसिफिक पार्ट्स म्हणू शकतो आपण त्याला. फॉर एक्झाम्पल जर आपण वॉल कन्सिडर केला तर एखादी कंपनी असते जी फक्त वॉलच बनवते, किंवा मोटर डिझाईन कन्सिडर जर केले तर एखादी कंपनी असते ती फक्त मोटरच बनवते. मग याच्यामध्ये छोट्या छोट्या वॉलपासून मोठे मोठे वॉल, सगळ्या प्रकारचे वॉल आले, म्हणजे त्याच्यामध्ये हजारो प्रकारचे वॉल आले, त्यांचे वेगवेगळे डिझाईन्स आले, ते सगळं स्पेसिफिक डिझाईनमध्ये कन्सिडर केलं जातं. त्यानंतर SPM डिझाईन, स्पेशल पर्पज मशीन डिझाईन आलं. फर्निचर डिझाईन म्हणजे जर आपण एखादी कॉर्पोरेट ऑफिसेस कन्सिडर केले तर आधी वुडन फर्निचर असायचे जनरली ऑफिसमधून, पण आता जर आपण कॉर्पोरेट हब, त्यानंतर आपण कॉल सेंटर वगैरे बघितले, त्याच्यामध्ये जे फर्निचर असतं ते स्टीलचं असतं आणि ते डिझाईन करणाऱ्या स्पेशल कंपनीज असतात. आपल्याला माहीत असलेली कंपनी गोदरेजची फर्निचर डिझाईनमध्ये काम करते. तर इथे देखील डिझाईन इंजिनियरची गरज असते. इथे देखील सॉफ्टवेअर वापरले जातात बरेच, आणि इथे आपण जॉब करू शकतो ॲज अ डिझाईन इंजिनियर. त्यानंतर हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्स, जिथे जिथे ऑइल फोर्सचा वापर केला जातो त्या ठिकाणी हायड्रॉलिक्स अँड न्यूमॅटिक्सचे डिझाईन्स केले जातात, तिथे आपण काम करू शकतो. नेक्स्ट आहे APC सेक्टर. तर हे APC सेक्टर जे आहे हे जनरली मुलांना कमी माहीत असतं. APC सेक्टरबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगतो मी. APC सेक्टर म्हणजे नेमकं काय आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही केमिकल कंपनीज कन्सिडर करा, त्यानंतर शुगर फॅक्टरीज कन्सिडर करा, ऑइल अँड गॅस सेक्टर कन्सिडर करा. तर हे जेव्हा तुम्ही सगळे कन्सिडर करता ही जी इंडस्ट्रीज, बेस्ट ऑप्शन तुम्ही शुगर फॅक्टरी कन्सिडर करा डोळ्यासमोर. जेव्हा तुम्ही शुगर फॅक्टरी बघता तर त्या शुगर फॅक्टरीमध्ये नंबर ऑफ इक्विपमेंट्स असतात. ओके, फॉर एक्झाम्पल बॉयलर्स असतात, प्रेशर वेसल्स असतात, हीट एक्सचेंजर्स असतात. ओके, आणि प्रेशर वेसल्स असतात. या एका वेसलमधून दुसऱ्या वेसलमध्ये ते शुगर केनचा जो ज्यूस असतो तो अजून प्रोसेस होत असतो. हा एका इक्विपमेंटमधून दुसऱ्या इक्विपमेंटमध्ये जात असतो. हे जे वेसल्स वगैरे असतात त्याला इक्विपमेंट म्हणतात, आणि त्यांचं इक्विपमेंट डिझाईन हे इक्विपमेंट डिझाईन इंजिनियरने केलेलं असतं. हा पण मेकॅनिकल इंजिनियर असतो. त्यानंतर हे जे इक्विपमेंट्स असतात सगळे शुगर फॅक्टरीतले, तर ते जो प्रोसेस होणारं फ्लुइड असतं ते एका इक्विपमेंटमधून दुसऱ्या इक्विपमेंटमध्ये जातं. तर ते जात असताना ते कशातनं जातं तर ते पर्टिक्युलर पाईपमधनं जातं. ओके, तर ती जी पायपिंग सिस्टीम डिझाईन केलेली असते ती पायपिंग डिझाईन इंजिनियरने केलेली असते. हे एक सेक्टर आहे पायपिंग डिझाईन इंजिनियरचं. इथे देखील आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे. तर हे APC मध्ये कन्सिडर केलं जातं. या शुगर फॅक्टरीज, ऑइल अँड गॅस सेक्टर, केमिकल कंपनीज यांचं जे इन्स्टॉलेशन आहे हे जसं आपण इन्स्टॉलेशन इंजिनियरचा जॉब आपण कन्सिडर केला होता, सांगितला होता, एक्सप्लेन केला होता, APC मध्ये येतो. तर हे APC सेक्टर आहे. त्यामध्ये पायपिंग डिझाईन इंजिनियरचा जॉब असतो अवेलेबल, इक्विपमेंट डिझाईन इंजिनियरचा जॉब असतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये हीट अँड व्हेंटिलेशनची गरज असते. कधी कधी आपल्याला हीटची गरज असते, कधी कधी आपल्याला कूलिंगची गरज असते. तर हे HVAC डिझाईनला मॅनेज केलं असतं. इथे देखील आपल्याला ॲज अ डिझाईन इंजिनियर करायची ऑपॉर्च्युनिटीज असते. त्यानंतर शिप डिझाईन जनरली नेव्हल आर्किटेक्ट करतात, पण शिपमधला अराउंड 20 ते 25% पार्ट जो आहे तो मेकॅनिकल इंजिनियर डिझाईन करतो. तर त्याच्यासाठी देखील वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत. तर हे असे बरेच आपल्याला डिझाईनमध्ये काम करायला ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, आणि या पर्टिक्युलर प्रत्येकाला वेगवेगळे त्यांचे त्या फील्डमधले सॉफ्टवेअर आहेत. जे काही सॉफ्टवेअर आपल्याला माहीत आहेत, काही सॉफ्टवेअर आपल्याला माहीत नाही. जर ते आपल्याला पर्टिक्युलर सॉफ्टवेअर आपल्याला येत असतील आणि त्या फील्डमधलं जर आपल्याला डोमेन नॉलेज आपल्याकडे अवेलेबल असेल, पर्टिक्युलरली त्याचं थेरॉटिकल नॉलेज जर आपल्याकडे असेल आणि प्लस सॉफ्टवेअर, या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर असेल तर आपण नक्कीच या सेक्टरमध्ये ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून आपलं करिअर करू शकतो. लास्ट टॉपिकमध्ये आपण बघितले की डिझाईन सेक्टरमध्ये काम करायला आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, किती प्रकारचे सेक्टर्स आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आहेत जेणेकरून आपण त्या सेक्टरमध्ये काम करू शकतो. तर आपण बघायचं आहे तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल डिझाईन. जर आपण ऑटोमोबाईल और स्पेसिफिक डिझाईन सेक्टर कन्सिडर केलं तर त्या सेक्टरमध्ये जनरली यूज केलेले करणारे सॉफ्टवेअर आहेत. फर्स्ट वन आहे कटिया, नेक्स्ट वन क्रिओ और प्रूवी.
इन्व्हेंटर, सॉलिडवर्क्स, सॉलिड एज आहे, मिनीग्राफिक्स आहे आणि ॲटोकॅड आहे. तर हे जे सॉफ्टवेअर्स आहेत याच्यामध्ये 2D ड्रॉइंग क्रिएट केले जातात, 3D मॉडेलिंग क्रिएट केलं जातं, ॲनिमेशन केलं जातं. त्यातले आपल्याला एखादा दुसरा जरी सॉफ्टवेअर येत असेल तरी आपण या सॉफ्टवेअरच्या बेसवरती ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून या सेक्टरमध्ये काम करू शकतो. त्यानंतर EPC सेक्टरमध्ये यूज करणारे सॉफ्टवेअर जर बघितले आपण तर त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे पायपिंग. पायपिंगमध्ये PDMS यूज केला जातो, प्लांट डिझायनिंग मॅनेजमेंट सिस्टीम, PDS आहे. त्यानंतर SP3D आहे, स्मार्ट प्लान 3D म्हणतो आपण त्याला. त्यानंतर ॲटोप्लान 3D आहे. त्यानंतर E3D आला आहे, आता लेटेस्ट सॉफ्टवेअर आलेला आहे हा E3D. म्हणजे अराउंड आता लास्ट इयरच्या 6 मंथ्स झाले त्याला लॉन्च E3D. त्यानंतर ॲटोकॅड आहे, परत या सेक्टरमध्ये देखील ॲटोकॅड यूज केला जातो. ॲटोकॅड हा असा सॉफ्टवेअर आहे जो जनरली सगळीकडे यूज केला जातो 2D ड्रॉइंगसाठी. त्यानंतर सेकंड पार्ट आहे EPC मधला इक्विपमेंट डिझाईन. इक्विपमेंट डिझाईनमध्ये PVLI सॉफ्टवेअर आहे, STRI आहे आणि मायक्रोस्टेशन आहे. बाय युजिंग दिस सॉफ्टवेअर यू कॅन डिझाईन द स्टॅटिक इक्विपमेंट, त्यानंतर डायनॅमिक इक्विपमेंट जे प्रोसेस इक्विपमेंट जे EPC सेक्टरमध्ये जेवढ्या प्रकारचे इक्विपमेंट लागतात त्या सगळ्या प्रकारचे इक्विपमेंटचे डिझाईन या सॉफ्टवेअरवर होतं. तिथे हे कुठे या इन्व्हेंटर, सॉलिडवर्क्स वगैरे हे सॉफ्टवेअर यूज केले जातात. तिथे पर्टिक्युलर हे जनरली सॉफ्टवेअर यूज केलं जातं. ओके. थर्ड पॉईंट आहे शिफ्टिंग. जसं मी मगाशी म्हटलं की अराउंड 20 to 25% शिफ्टिंगमधलं काम मेकॅनिकल इंजिनियर करतात आणि तिथे जनरली हे PDMS परत यूज केला जातो. अविवा मलिन आहे, कॅडमॅटिक्स आहे, कॅडवर्क्स आहे आणि ट्रेबन आहे. हे सॉफ्टवेअर आहे हे शिफ्ट डिझाईनला जनरली वापरले जातात. ज्यावेळेला आपल्याला ह्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचं नॉलेज प्लस ह्या सेक्टरमधलं डोमेन नॉलेज जर आपल्याकडे असेल तर आपण या सेक्टरमध्ये इझिली काम करू शकतो आणि आपलं करिअर याच्यामध्ये आपण ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून बनू शकतो. सो नेक्स्ट पॉईंट इज हाऊ टू गेट रेडी फॉर जॉब. जसा आपला आता टॉपिक आहे वेबिनारचा इंडस्ट्री रेडीनेस इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाईन. तर आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाईनचे जॉब घ्यायचे असतील तर त्यासाठी आपण कसं रेडी व्हायला पाहिजे का त्या जॉबला आपण कसं पोचायला पाहिजे ते आपण बघूया. जनरली काय होतं आपण त्यानंतर पुण्यामध्ये येतात, मुंबईमध्ये येतात, मेट्रो सिटीमध्ये जातात आणि ते जनरली त्यांना डिझाईनमध्ये काम करायचं असतं. ते ठरवलेलं असतं की ॲज अ डिझाईन इंजिनियर आपण काम करायचं आहे आणि त्यासाठी सॉफ्टवेअरची आवश्यकता असते हे सगळ्यांना जनरली माहीत असते आणि म्हणून ते एखादा क्लास बघतात आणि त्याच्यामध्ये जनरली जास्तीत जास्त म्हणतात ॲटोमोबाईल सेक्टर रिलेटेड जे सॉफ्टवेअर आहेत ते सॉफ्टवेअरचे कोर्सेस लागतात. त्याच्यामध्ये जनरली कटिया, सॉलिडवर्क्स, इन्व्हेंटर, टोई हे असे बरेच सॉफ्टवेअर असतात. याची फीज अराउंड स्टुडंट चार्ज करतात 1 लाखच्या आसपास. सांगतात की तुम्हाला आम्ही सगळे सॉफ्टवेअर शिकू, 1 लाखच्या आसपास आमची फीज आहे आणि आपली मुलं देखील ते 1 लाख रुपये पे करतात आणि सगळे सॉफ्टवेअर शिकून घेतात कारण त्यांना डिझाईनमध्ये जॉबला जायचं असतं. पण जनरली प्रॉब्लेम काय होतो की एवढे सॉफ्टवेअर येत असून त्यांचा रिझल्ट तयार होतो आणि ते अप्लाय करतात जॉबसाठी तरी पण त्यांचा रिझल्ट रिजेक्ट केला जातो एवढे सॉफ्टवेअर येत असून ते आणि जॉब मिळत नाही. तर असं का होतं तर आपल्याला जनरली असं वाटत असतं की डिझाईनमध्ये आपल्याला काम करायचं ॲज अ डिझाईन इंजिनियर. तर डिझाईन इंजिनियर म्हणजे आपल्याला काय वाटत असतं की जनरली मॉडेलिंग करायचे, ड्रॉइंग्स काढायचे, 3D मॉडेल्स बनवायचे. पण ॲक्च्युली डिझाईन जो भाग आहे प्रकार आहे हा 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. एक डिटेल इंजिनिअरिंग, त्याला आपण डिटेल डिझाईन म्हणतो. आणि दुसरा मॉडेलिंग. डिझाईन 2 पार्टमध्ये डिवाइड होतो, डिटेल इंजिनिअरिंग आणि मॉडेलिंग. तर हे जे सॉफ्टवेअर आहे
कटिया, सॉलिडवर्क्स, क्रिएटर, कोई आपल्याला सॉफ्टवेअर्स ज्यावेळेला येतील आपण सॉफ्टवेअर वापरू शकतो, पण त्यावेळेला कोणता पार्ट कव्हर होतो? तर हा जो मॉडेलिंगचा पार्ट आहे हा पार्ट सॉफ्टवेअर म्हणून कव्हर होतो. पण व्हॉट अबाउट डिटेल इंजिनिअरिंग? जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की जेव्हा आपण डिझाईनच्या जॉबसाठी जातो तर डिझाईनची जॉब आपल्याला इझिली मिळत नाही. तर का मिळत नाही? तर त्यावेळेला दोन गोष्टी विचारतात. एक गोष्ट विचारतात पहिली, तुम्हाला सॉफ्टवेअर्स कोणते येतात, आणि दुसरी गोष्ट काय म्हटलं होतं? एक्सपिरियन्स. तुम्हाला एक्सपिरियन्स कोणते किती आहे? तर हा जो एक्सपिरियन्स आहे हा एक्सपिरियन्स का विचारला जातो? तर त्यांना हा जो पार्ट आहे डिटेल इंजिनिअरिंगचा हा पार्ट कव्हर करायचा असतो, त्यासाठी एक्सपिरियन्स विचारला जातो. ओके. तर जनरली आपण सॉफ्टवेअर शिकतो, अप्लाय करतो आणि रिजेक्ट करतो. का रिजेक्ट केलं जातं? तर आपल्याला जो डिटेल इंजिनिअरिंगचा भाग आहे तो भाग आपल्याकडे अवेलेबल नसतो. तर जर आपल्याला डिझाईन इंजिनियर म्हणून करायचं असेल तर आपल्याला ह्या सॉफ्टवेअर सोबतच हा डिटेल इंजिनिअरिंगचा भाग म्हणजे डोमेन नॉलेज पर्टिक्युलर एखाद्या पर्टिक्युलर EPC मध्ये आपण काम करणार आहे किंवा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करणार आहे आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये कोणत्या पर्टिक्युलर भागावरती आपण काम करणार आहे. फॉर एक्झाम्पल समजा चेसिस डिझाईन असेल, शीट मेटल डिझाईन असेल किंवा टूल डिझाईन असेल, तर त्याच्यावर डोमेन नॉलेज किती आपल्याकडे माहिती आहे, त्याचे डिझाईन कॅल्क्युलेशन आपल्याला माहिती आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. आणि ह्या जर दोन्ही गोष्टी आपल्याकडे येत असतील, आपल्याजवळ असतील किंवा आपल्याला माहीत असतील, डिटेल इंजिनिअरिंग अँड मॉडेलिंग, जर आपण डिझाईन इंजिनियर ही जी रिक्वायरमेंट आहे इंडस्ट्रीची किंवा एखाद्या HR काय बघत असतो डिझाईन इंजिनिअरकडे, त्याला डोमेन नॉलेज आहे का फॉर एक्सपिरियन्स आणि त्याला सॉफ्टवेअर्स येतात का, तर ती रिक्वायरमेंट फुलफिल होते आणि त्या दोन्ही गोष्टी असतील तर तो इझिली हायर होऊ शकतो किंवा हायर केला जाऊ शकतो आणि त्याला ॲज अ डिझाईन इंजिनियर जॉब मिळू शकतो. तर आपल्याला माहिती आहे की ह्या गोष्टी कशा मिळवायच्या, की हे सॉलिड सॉफ्टवेअर्स, पण ही गोष्ट कशी अचीव करायची आहे हे आपण बघायचं आहे. ओके. तर समजा आपल्याला ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करायचं आहे. ओके. किंवा समजा आपल्याला पॅकिंग सेक्टरमध्ये काम करायचं आहे, EPC सेक्टरमध्ये, सॉरी. ओके. ऑटोमोबाईल किंवा EPC. तर आपण काय करतो, जनरली आपण फोकस करतो प्रोडक्ट पार्ट डिझाईनवर, जे MNC मध्ये केलं जातं. तर आपण तिथे कन्सिडर करतो की आपल्याला तिथे जॉब भेटेल का, तिथे जॉब भेटेल का, पण तो जॉब भेटत नसतात. का भेटत नसतात? तर हे पार्ट डिझाईन जे आहे हे जनरली MNC करते आणि त्यांचे जे एक्सपिरियन्स इंजिनियर्स असतात ते इंजिनियर्स हे पार्ट डिझाईनचं काम करत असतात. ओके. त्यामुळे आपल्याला डायरेक्टली तिथे एंट्री मिळत नाही. आपल्याला एंट्री कुठे मिळणार आहे, जे अदर सेक्टर्स आहेत ऑटोमोबाईलमध्ये जे स्मॉल स्केलमध्ये होतात, म्हणजे ज्या MNCs असतात त्या MNCs आपलं सम सॉर्ट ऑफ काम आउटसोर्स करतात आणि आउटसोर्स कुणाला करतात, तर भरपूर प्रकारच्या MNCs आपल्या स्मॉल स्केल इंडस्ट्री पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, तर त्या स्मॉल स्केलला त्या गोष्टी आउटसोर्स करतात आणि त्या स्मॉल स्केलमध्ये आपल्याला ते पर्टिक्युलर जॉब मिळू शकतात. आता फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईलमध्ये जर आपण टूल डिझाईनचं सेक्टर कन्सिडर केलं तर टूल डिझाईनमध्ये काय काय येतं, डाय डिझाईन येतं, त्यानंतर जिग अँड फिक्चर डिझाईन येतं, त्यानंतर प्रेस्टो डिझाईन येतं, त्यानंतर BIW फिक्चर डिझाईन येतं. जर EPC सेक्टर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये पायपिंग डिझाईन येतं, त्यानंतर स्टॅटिक इक्विपमेंट डिझाईन येतं,
HVAC डिझाईन येतं. ओके, त्यानंतर रोटरी इक्विपमेंट येतं. शिफ्टिंग पार्ट येतो. ओके, याचे बरेच पार्ट येतात. आणि ही जी कामं आहेत ही मोस्ट ऑफ द MNCकडे असतात आणि बऱ्याच MNC ह्या सेक्टरमधली कामं स्मॉल स्केलला आउटसोर्स करतात. आणि स्मॉल स्केलमध्ये आपल्याला चान्स आहे की आज आपल्याला फ्रेशर म्हणून एंट्री मिळू शकते. पण ती एंट्री कधी मिळेल जर आपल्याला हे जे पर्टिक्युलर सेक्टर आहे त्या सेक्टरचे डोमेन नॉलेज जर आपल्याकडे असेल तर आपण हा सगळा भाग कन्सिडर केला. हे सगळं तर यांच्यामध्ये डिझाईन कॅल्क्युलेशन्स असतात प्रत्येकाचे सेपरेट. प्रत्येकाचे मटेरियल स्पेसिफिकेशन्स असतात. थर्मल कन्सिडरेशन्स असतात. कोड्स अँड स्टँडर्ड प्रत्येकाचे वेगळे असतात. तर हा जो भाग आहे डिझाईन कॅल्क्युलेशन, मटेरियल स्पेसिफिकेशन, थर्मल कन्सिडरेशन्स, त्यानंतर कोड्स अँड स्टँडर्ड्स, तर हा पार्ट काय करतो? हा पार्ट जो डिटेल इंजिनिअरिंग आहे ते कव्हर करतो. हे डिटेल इंजिनिअरिंग कशासाठी असतं तर ह्या गोष्टीसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी डिटेल इंजिनिअरिंगची रिक्वायरमेंट असते. तर हे आपल्याला कधी मिळेल तर मार्केटमध्ये बरेच असे इन्स्टिट्यूट्स आहेत जे हे प्रोफेशनल कोर्सेस प्रोव्हाइड करतात. त्यांना आपण प्रोफेशनल कोर्सेस म्हणू शकतो, जे पर्टिक्युलर डोमेन नॉलेज प्रोव्हाइड करतात. म्हणजे जे ॲक्च्युअली इंडस्ट्रीला रिक्वायर्ड आहे त्यांचा सिलेबस देखील इंडस्ट्रीशी बोलून किंवा इंडस्ट्री कन्सिडर करून तयार केलेला असतो. आणि जे रिक्वायर्ड एक्झॅक्टली ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी या त्यांच्या कोर्सेसच्या सिलेबसमधून कव्हर केलेल्या असतात. ज्या वेळेला आपल्याला हे सगळं डोमेन नॉलेज आपल्याकडे असेल प्लस आपल्याला त्या पर्टिक्युलर सेक्टरमधला सॉफ्टवेअर असेल तर ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून जी फुलफिलमेंट असते, जी एक्सपेक्टेशन असतं एखाद्या HRचं ते कम्प्लीट होतं. कारण जसं मी मगाशी म्हटलं डिझाईन इंजिनियर म्हणजे वी शुड नो द डिटेल इंजिनिअरिंग, ओके, अँड सॉफ्टवेअर. ओके, सॉफ्टवेअर तर आपल्याला डायरेक्टली जनरली माहिती असतात कसे घ्यायचे असतात. आणि प्लस जर आपल्याला जेव्हा डिटेल इंजिनिअरिंग पाहिजे असेल तर जनरली ह्या सगळ्या गोष्टी, याच्यापेक्षा अजून गोष्टी खूप गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. तर आपण हे जे प्रोफेशनल कोर्सेस असतात ज्याच्यामध्ये हे डोमेन नॉलेज दिलं जातं, फक्त सॉफ्टवेअर शिकून उपयोग नाही. का तर ॲज अ डिझाईन इंजिनियरला एक्सपिरियन्स पण लागतो. एक्सपिरियन्स का लागतो तर त्याला डिटेल इंजिनिअरिंगची गरज असते. तर कोर्सेस करत असताना डोमेन नॉलेज, जो कोर्स आपल्याला डोमेन नॉलेज प्रोव्हाइड करणार आहे प्लस सॉफ्टवेअर पण प्रोव्हाइड करणार आहे. आणि फक्त सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करून उपयोग होणार नाही, तर विथ त्या डोमेन नॉलेजवर तो सॉफ्टवेअर कसा रिलेट करतो ह्या गोष्टी पण आपल्याला शिकणे गरजेचं असतं. म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ दॅट डोमेन नॉलेज युजिंग सॉफ्टवेअर. ह्या ज्या गोष्टी आपल्याकडे असतील त्यावेळेला HR काय कन्सिडर करतो, जेव्हा आपला रिझ्यूम तयार होईल त्यावेळेला रिझ्यूममध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात की आपल्याला ह्या पर्टिक्युलर त्या सेक्टरमधल्या समजा आपण पायपिंग कन्सिडर केलं किंवा जिगन फिक्शन कन्सिडर केलं तर त्याचे डिझाईन कॅल्क्युलेशन्स, मटेरियल स्पेसिफिकेशन, थर्मल कन्सिडरेशन्स, कोड्स अँड स्टँडर्ड्स, त्याचे ड्रॉइंग्स रिलेटेड जे काय असेल आपण रेझ्यूममध्ये मेन्शन केलं असतं. प्लस त्या रिलेटेड सॉफ्टवेअर पण आपण रेझ्यूममध्ये मेन्शन केला असतो. आणि ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन ज्यावेळेला तो HR बघेल तर त्याला कळून येतं की बाबा या पर्टिक्युलर कॅन्डिडेटकडे डोमेन नॉलेज पण आहे, त्याला पर्टिक्युलर सॉफ्टवेअर पण येतो आणि हा आपली जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट फुलफिल करू शकतो. त्यामुळे तो पर्टिक्युलर कॅन्डिडेट इझिली हायर केला जाऊ शकतो. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला जे डिझाईन इंजिनिअरचं आपलं करिअर आहे, आपलं एम काय आहे? आपलं एम आहे ॲज अ डिझाईन इंजिनियर काम करणं MNCमध्ये. ओके, तुम्ही ऐकलं असेल की कोणतं तुमचा रिलेटिव्ह असेल किंवा XYZ कोणतरी सिनियर असेल तर तो आज एखाद्या पर्टिक्युलर चांगल्या MNCमध्ये काम करतो किंवा जर्मनीला आहे, 2.5-3 lakhs पर मंथचं पॅकेज घेतो तो. तर आपण ते ऐकतो फक्त, पण त्याची सुरुवात कुठं झाली ते आपण बघितलं नसतं. कधी तर त्याला विचार की बाबा तुझं फर्स्ट सॅलरी किती होती किंवा तुझा फर्स्ट जॉब कुठे होता. तर तिथपर्यंत पोचायचं असेल तर आपल्याला सुरुवात जी करायची ती स्मॉल स्केलपासून
कारण सध्याच्या मार्केट सिच्युएशनमुळे आपण डायरेक्टली MNC मध्ये जाऊ शकत नाही. आज आपण पुण्यामध्ये आलोय किंवा मुंबईमध्ये आलोय आणि ते आपण एखादा कुठला तरी कोर्स केला 1-6 महिन्याचा आणि लगेच मला पुढच्या महिन्यापासून MNC मध्ये 25-30 हजारचा जॉब मिळाला असं नाही होऊ शकत. आपण तिथपर्यंत पोहोचणार, पण त्याला आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल, थोडं स्ट्रगल करावं लागेल. हे अशक्य नाही, शक्य आहे पण थोडं स्ट्रगल आहे. तर तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला एंट्री पूर्ण करायला लागेल. आपल्याला स्मॉल स्किलमध्ये एंट्री करावी लागेल. तिथे 1 वर्षभर थांबायला लागेल. 1 वर्षानंतर आपण थोडी चांगली स्मॉल स्किल किंवा त्याच्यापेक्षा थोड्या हायर लेवलची कंपनी जॉईन करू शकतो. तिथे आपला पगार वाढतो. असं स्टेप बाय स्टेप आपण हळूहळू कंपनी चेंज करत 4 ते 5 वर्षाच्या एक्सपिरियन्सनंतर 100% आपण MNC मध्ये एंट्री करू शकतो. आणि जे आपलं ड्रीम आहे, ड्रीम जॉब जो म्हणून आपण, तर मेकॅनिकल इंजिनिअरला AC मध्ये बसून काम करायचं, जसे सॉफ्टवेअर इंजिनियर करतात AC मध्ये बसून, PC वरती कॉम्प्युटरवरती काम करतात, तो जो जॉब आहे तो आपण इथे मिळू शकतो. पण त्यासाठी स्ट्रगल महत्त्वाचे आहे, डोमेन नॉलेज घेणं महत्त्वाचं आहे, पेशन्स महत्त्वाचे आहे. इझिली आज आलो आणि पुढच्या 5-6 महिन्यात आपण MNC मध्ये गेलो असं होणार नाही. त्यासाठी आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतील आणि स्टेप बाय स्टेप हळूहळू आपण आपलं रिक्वायर्ड जे ध्येय आहे ते पूर्ण करू शकतो ॲज अ डिझाईन इंजिनियर. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू नागेश पाटील सर. आपण पूर्ण इन्फॉर्मेशन आपण आजचे जे सर्व काही अटेंडीज आहेत यांना डिलिव्हर केली. आपण सर्व लोकांनी, सर्व स्टुडंट्सनी ही इन्फॉर्मेशन पूर्ण शेवटपर्यंत पाहिली. याबद्दल मी हाऊस ऑफ इंजिनिअरिंग डिझाईनकडून आपला आभारी आहे. तर आपण वेळेअभावी ही पूर्ण इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि स्किल स्पेसिफिक डोमेन वाईज कसं बिल्ड करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला जॉब कसे मिळवायचे आहे, अपॉर्च्युनिटीज कशा ग्रॅब करायच्या आहेत, याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला या वेबिनारमधून वेळेअभावी पूर्ण देता आली. तर ही सर्व इन्फॉर्मेशन आम्ही आमच्या पुण्याच्या सेंटरला जे निगडीमध्ये आहे त्याच्यामध्ये 22, 23, 24 आणि 25 नोव्हेंबरला स्पेसिफिक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये डिझाईन सेक्टरमध्ये कसं करिअर करायचं आहे याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आपणास 22 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबर आणि 25 नोव्हेंबर या 4 दिवसामध्ये 2-2 सत्रामध्ये डिलिव्हर करणार आहोत. 10 ते 2 असा एक पहिलं सत्र असेल आणि 2 ते 5 असं एक दुसरं सत्र असेल. त्या 2 सत्रामध्ये आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिझाईनमध्ये ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये कसं करिअर करायचं आहे याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आम्ही या 4 दिवसामध्ये डिलिव्हर करणार आहोत. त्याचबरोबर पायपिंग डिझाईन इंजिनिअरिंग आहे, EPC सेक्टर आहे. EPC सेक्टरमध्ये डिझाईन सेगमेंटमध्ये कसं करिअर करायचं आहे याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आम्ही 26, 27, 28 आणि 29 नोव्हेंबरला डिलिव्हर करणार आहोत. त्याचं जे आमचं सेंटर आहे, सेंटर लोकेशन आहे, ती सेंटर लोकेशन तुर्भे नवी मुंबई येथे अरिहंत औरामध्ये 6th फ्लोअरला आहे. तर आपल्याला ही इन्फॉर्मेशन 26, 27 आणि 28, 29 नोव्हेंबरला डिलिव्हर होणार आहे. यामध्ये मुंबईला सुद्धा 2 सत्रामध्ये इन्फॉर्मेशन डिलिव्हर करण्यात येणार आहे. याच्यामध्ये 10 ते 2 आणि 2 ते 5 असे 2 सत्र असतील. याच्यामध्ये आपणास ही इन्फॉर्मेशन मिळणार आहे की इंजिनिअरिंग डिझाईन सेगमेंटमध्ये EPC सेक्टरमध्ये कसं करिअर करायचं आहे, त्याच्यामध्ये ज्या जॉब अपॉर्च्युनिटीज येतात त्या कशा ग्रॅब करायच्या आहेत याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन आपणास डिलिव्हर होणार आहे. तर आपण आपला व्हिजिटचा स्लॉट आम्ही हे वेबिनार संपल्यानंतर आपल्याला एक लिंक पाठवणार आहे. त्या लिंकद्वारे आपण आपलं व्हिजिट शेड्यूल करून घ्यायचे आहे. हाऊस ऑफ इंजिनिअरिंग डिझाईनचे एक्झिक्युटिव्ह आमचे आपल्यास कॉल करतील आणि आपली व्हिजिट शेड्यूल करतील. आपली व्हिजिट पर्टिक्युलर त्या टाईमला, ज्या टाईमला शेड्यूल होईल त्या टाईमला आमचे हाऊस ऑफ इंजिनिअरिंग डिझाईनचे एक्सपर्ट्स आपल्याला इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि स्किल स्पेसिफिक ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये कसं घ्यायचं आहे हे पुणे लोकेशनला डिलिव्हर होणार आहे इन्फॉर्मेशन. आणि EPC सेक्टरमध्ये कशा पद्धतीने आपल्याला करिअर करायचं आहे याची इन्फॉर्मेशन आमची नवी मुंबईच्या सेंटरला डिलिव्हर होणार आहे. आपण सर्वजण या प्रोग्रामला उपस्थित राहिला मी पुन्हा आपले आभार मानतो. त्याचबरोबर आणि आपल्याला या प्रोग्रामची डिटेल इन्फॉर्मेशन घेण्यासाठी www.houseofengineeringdesign.com या आमच्या संकेतस्थळाला व्हिजिट करायचे आहे. आपल्याला या सर्व प्रोग्रामची इन्फॉर्मेशन आमच्या वेबसाईटवरून देखील मिळेल. धन्यवाद.